नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. माझं नाव अमित आहे. मी मुंबईच्या एका नामांकित कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होतो. माझे काका आणि काकू गोव्याला एका शांत निसर्गरम्य गावात राहायची. काकांची तिथे एक मोठं हॉटेल होतं. काकांच्या हॉटेलचे काम रात्री उशिरापर्यंत चालायचे, त्यामुळे ते अनेकदा रात्री हॉटेलवरच थांबायचे आणि सकाळी घरी यायची. घरात फक्त मी आणि माझी काकू दोघेच असायचो. माझी काकूचे नाव निशा होते, पण काका तिला प्रेमाने निशू म्हणून हाक मारायची. तिचे वय साधारण 30 वर्ष होते. काकू दिसायला अत्यंत देखणी, आधुनिक विचारांची आणि आकर्षक व्यक्तिमत्वाची होती. तिचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. मी लहानपणापासून गोव्याला गेलो नव्हतो, पण कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये वडिलांनी मला सांगितलं की आम्ही गोव्याला जाऊन काका काकूंना भेटून ये आणि तिथे थोडं फिरूनही ये. वडिलांच्या सांगण्यावरून मी ट्रेन पकडली आणि गोव्याला पोहोचलो. काकांची घर गावाची अगदी टोकाला एका खाडीजवळ होती. आजूबाजूला नारळाची झाडी आणि शांतता होती. पहिल्या दिवशी मी थोडा संकोचित होतो, कारण काकूशी माझे जास्त बोलणे नव्हते. मी माझ्या खोलीत बसून मोबाईलवर गेम खेळत असायचो. पहिल्या रात्री काका नेहमीप्रमाणे हॉटेलवर थांबले. रात्री 2 वाजता मला तहान लागली म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेलो. परत येत असताना हॉलमधील सोफ्यावर काकू अर्धवट झोपलेली दिसली. तिची साडी थोडी विस्कटलेली होती. तिला त्या रूपात पाहून पहिल्यांदाच माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच भावना जागृत झाली. त्या रात्री मला खूप उशिरा झोप आली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी काकूकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलो. मला तिच्याशी जवळीक साधायची होती, पण आधी तिच्याशी मैत्री करणे गरजेचे होते. दुपारी काकू बागेत झाडांना पाणी घालत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, काकू, गोव्यातले कोणते रस्ते फिरण्यासाठी चांगले आहेत? मला जरा तुमच्या फोनमध्ये मॅप दाखवा ना. तिने हसून फोन अनलॉक करून माझ्या हातात दिला. मी मॅप बघण्याच्या बहाण्याने तिच्या फोनची ब्राउझर हिस्ट्री तपासली, पण तिथे काहीच नव्हते. काकूने मागे वळून पाहिले आणि म्हणाली, काय रे अमित, नुसता मॅपच बघतोस की आणखीन काही? मी थोडा गडबडलो आणि म्हणालो, काही नाही काकू, असंच. त्यानंतर आम्ही दोघे एकत्र दुपारचे जेवण करायला बसलो. तेवढ्यात काका घरी आले. काका म्हणाले, अमित, आज मला हॉटेलमध्ये खूप काम आहे. निशा, तू आणि अमित संध्याकाळी खाडीच्या बाजूला फिरायला जा. अमितला तिथलं सूर्यास्त खूप आवडेल. मी लगेच तयार झालो. संध्याकाळी आम्ही दोघे खाडीच्या किनाऱ्यावर फिरायला गेलो. थंड हवा सुटली होती. बोलता बोलता काकू माझ्याशी खूप मोकळी झाली. तिने मिश्किलपणे विचारले, अमित, मुंबईच्या कॉलेजमध्ये एखादी गर्लफ्रेंड बनवलीस की नाही? मी म्हणालो, नाही गो काकू, माझ्यासारख्या साध्या मुलाला कोण भाव देणार? काकू हसली आणि म्हणाली, अरे, तू एवढा देखणा आहेस, मुली तुझ्या मागे असायला हव्यात. अशा गप्पा मारता मारता आमच्यातली भीती आता पूर्णपणे संपली आणि आम्ही अगदी मित्रासारखे हसू खेळू लागलो. रात्री जेवण झाल्यावर काका म्हणाले, आज रात्री एक मोठी पार्टी आहे हॉटेलमध्ये, त्यामुळे मी सकाळीच येईन. काका गाडी घेऊन निघून गेले. घरात फक्त मी आणि काकू होतो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. काकूने घराचे दरवाजे लावले आणि ती हॉलमध्ये टी व्ही बघत बसली. मी तिच्या शेजारीच सोफ्यावर बसलो होतो. लाईट बंद करून फक्त टी व्हीचा मंद प्रकाश खोलीत होता. बाहेर वारा सुटला होता. मला काकूंच्या जवळ जाण्याची तीव्र इच्छा होत होती. मी हळूहळू तिच्या दिशेने सरकलो. आमचे खांदे एकमेकांना टच करत होते. तिने काही विरोध केला नाही. मी हिंमत करून माझा हात तिच्या हातावर ठेवला. काकूने क्षणभर माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे चमकत होते. तिने माझा हात झटकला नाही. उलट तिने स्वतःची पकड घट्ट केली. मी अजून जवळ गेलो आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात काकू ताडकन उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर राग होता. ती म्हणाली, अमित, हे काय चाललंय? तू माझा पुतण्या आहेस, हे विसरू नकोस की तू इथे पाहुणा म्हणून आला आहेस. जर पुन्हा असं काही केलंस तर मी आता काकांना फोन करेन. मी खूप घाबरलो. माझे पाय थरथरू लागले. मी हात जोडून म्हणालो, काकू, प्लीज, काकांना सांगू नकोस. माझ्याकडे खूप मोठी चूक झाली, पण तू एवढी सुंदर आहेस की मी स्वतःवरचा ताबा गमावला. काकूने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा श्वास थोडा शांत झाला. ती म्हणाली, गुपचूप तुझ्या खोलीत जाऊन झोप. मी माझ्या खोलीत गेलो, पण मला झोपच येत नव्हती. अर्ध्या तासानंतर मला जाणवले की हॉलमध्ये अजून टी व्ही चालू आहे. मी हळूच बाहेर आलो. काकू सोफ्यावर पडून होती, पण तिचे डोळे उघडे होते. मी धाडस करून तिच्याजवळ गेलो आणि अत्यंत शांत आवाजात म्हणालो, काकू, खरंच सॉरी. काकूने माझ्याकडे पाहिलं आणि हलकीच हसली. ती म्हणाली, तू खूप जिद्दी आहेस. मी तुला एवढी भीती घातली तरी तू परत आलास. तिने माझा हात पकडला आणि स्वतःकडे ओढले. ती माझ्या कानात कुजबुजली, माझी एक अट आहे. आज रात्री जे काही होईल ते या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. उद्या सकाळी जेव्हा
तुझे काका येतील तेव्हा तू माझ्याशी नेहमीसारखाच आदराने वागायचं. जर तू ही गुपित पाळणार असशील तरच. मी हात घट्ट पकडला आणि म्हणालो, मला तुझी अट मान्य आहे. त्या रात्री बाहेर पावसाचा जोर वाढला होता, पण घराच्या आत बाहेर दोघे एकमेकांच्या धुंदीत हरवून गेलो होतो. काकूचे सौंदर्य आणि तिचं रूप माझ्या कवेत होतं. ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. सकाळी 6 वाजता खिडकीतून सूर्यप्रकाश आत आला. मी उठलो तेव्हा काकू आधीच तयार होऊन किचनमध्ये चहा बनवत होती. तिने साडी नीट नेसली होती आणि कपाळावर कुंकू लावलं होतं. रात्री काही घडलंच नाही इतक्या शांतपणे ती वावरत होती. तेवढ्यात बाहेर काकांच्या गाडीचा हॉर्न वाजला. काका घरात आले आणि म्हणाले, निशा, अमित उठला का? आज त्याला गोव्याचा किल्ला दाखवायला घेऊन जायचं आहे. काकूने अतिशय नैसर्गिकपणेच चहाचे कप आणले आणि म्हणाली, हो, तो उठलाय. अमित, चहा घे आणि तयार हो. तिचा हा संयम पाहून मला तिचे कौतुक वाटले. 2 दिवस गोव्यात मजेत गेले. निघताना काकूने मला एक खाऊचा डबा दिला. बसमध्ये बसल्यावर मी तो डब्बा उघडला तर त्यात एक चिठ्ठी होती. मुंबईला गेल्यावर अभ्यासावर लक्ष दे आणि पुढच्या सुट्टीत नक्की ये. गुपचूप ते वाचून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. या गोष्टीला 6 महिने झाले होते. मी मुंबईत माझ्या कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होतो. पण अचानक एक दिवस माझ्या वडिलांचा फोन आला. बाबा म्हणाले, अमित, एक आनंदाची बातमी आहे. तुझ्या काकांनी मुंबईत एक नवीन हॉटेल सुरू केलं आहे आणि ते सांभाळण्यासाठी ते आणि तुझी काकू कायमचे मुंबईला राहायला येत आहे. जोपर्यंत त्यांचे नवीन घर तयार होत नाही तोपर्यंत ते आपल्याच घरी वरच्या खोलीत राहणार आहेत. हे ऐकून माझ्या मनाची स्थिती विचित्र झाली. आनंदही झाला आणि भीतीही वाटली. 2 दिवसांनी काका आणि काकू आमच्या घरी आली. काकू नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिने माझ्याकडे बघून एक गूढ नजर टाकली, ज्यामध्ये तिची ती अट आणि ती रात्र लपलेली होती. काका म्हणाले, अमित, आता तू कॉलेज सांभाळून मला हॉटेलच्या कामात मदत कर. आणि हो, रात्रीच्या शिफ्टला तू माझ्यासोबत हॉटेलवर असायला हवा. दुसऱ्या दिवशी काका रात्रीच्या शिफ्टसाठी मला हॉटेलवर घेऊन जाणार होते. पण ऐनवेळी काकांचा फोन आला की अमित, आज तू घरीच थांब. काही तातडीचे काम निघाल्यामुळे मी एकटाच रात्री हॉटेलवर थांबतोय. बाबा आणि आई देखील आधीच एका नातेवाईकांकडे गेले आहेत. त्यामुळे घरात फक्त मी आणि काकू दोघंच उरलो होतो. माझ्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. काकू वरच्या खोलीत होती. मी हळूच पायऱ्या चढून वर गेलो. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. काकू खिडकीपाशी उभी होती. मी मागून गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. पण मी हात ठेवताच काकूने प्रचंड घाबरून माझा हात झटकला. तिचा चेहरा पांढरा पडला होता आणि ती थरथर कापत होती. मी गोंधळून विचारलं, काय झालं काकू? आपण तर आधी. काकूने अत्यंत भीतीच्या आवाजात खिडकी बाहेर बोट दाखवलं आणि म्हणाली, अमित, तुझ्या काकांना आपल्याबद्दल सगळं समजलंय. त्यांनी हा मुंबईचा बिझनेस आणि घरी राहणं हे सगळं मुद्दाम रचलंय, जेणेकरून ते आपल्यावर लक्ष ठेवू शकतील. आणि तुला वाटतंय ते हॉटेलवर गेले नाहीत. ते खाली गाडीत बसून आपल्यावर नजर ठेवून आहेत. तेवढ्यात माझ्या खिशातील फोन व्हायब्रेट झाला आणि स्क्रीनवर काकांचा मेसेज आला. तो मेसेज वाचून माझ्या अंगावर काटा आला. त्या मेसेजेसच्या स्क्रीनवरून माझ्या नजरेसमोरून जणू काळोख दाटून आला. काकांचा मेसेज होता, अमित, मी हॉटेलच्या कामावरून मोकळा झालोय आणि घराच्या खाली पोचलोय. वरच्या खोलीची खिडकी उघडी आहे आणि आतल्या सावल्या मला खाली रस्त्यावरून स्पष्ट दिसत आहेत. मी 2 मिनिटात वर येतोय. मेसेज वाचून माझ्या हातातला फोन खाली घातणार होता, पण मी कसाबसा स्वतःला सावरलो. माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. काकूने माझ्या चेहऱ्यावरील भीती पाहिली आणि तिने तात्काळ माझ्या हातातून फोन ओढून घेतला. तो मेसेज वाचताच तिचाही चेहरावरचा रंग उडाला. अमित, मी तुला म्हणाले होते ना, संशय आला आहे. काकू अत्यंत दबक्या पण थरथरत्या आवाजात म्हणाली. तिच्या आवाजातील भीती आता माझ्या काळजात धडकी भरवत होती. आता काय करायचं काकू? काका वर येत आहेत. जर त्यांनी आपल्याला या खोलीत एकत्र पाहिलं तर अनर्थ होईल. मी गांगरून म्हणालो. इंजिनिअरिंग आणि हॉटेल मॅनेजमेंटचे सगळे धडे माझ्या डोक्यातून एका सेकंदात गायब झाले होते. काकूने तिची साडी घाईघाईने सावरली, विस्कटलेले केस नीट केले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. ती माझ्याकडे बघून म्हणाली, अमित, घाबरू नकोस. जर तू आता घाबरलास तर सगळं संपेल. तू सरळ खालच्या खोलीत जा आणि असं दाखव की तू अभ्यासात व्यस्त होतास. मी खिडकी बंद करते. मी वेळ न घालवता पाऊल उचलणार. इतक्याच जिन्यावरून काकांच्या जड पावलांचा आवाज ऐकू आला. ते वरच्या खोलीच्या दिशेनेच येत होते. आता खाली जाणे अशक्य होते. काका दारात उभे राहून थेट आमच्या पक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इथे काकूने खोलीतल्या मोठ्या लाकडी वॉर्डकडे, कपाटाकडे बोट दाखवलं. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
मी एका सेकंदात त्या कपाटात शिरलो आणि आतून ओढून घेतलं. कपाटाच्या दाराच्या फटीतून मला बाहेरचे सगळं स्पष्ट दिसत होतं. माझे हृदय इतक्या जोरजोरात धडधडत होते की मला वाटले त्यांचा आवाज आता काकापर्यंत पोहोचेल की काय. 2 सेकंदाचा खोलीचा दरवाजा उघडला. काका आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं. एक गूढ आणि एक गंभीर भाव होता. त्यांच्या हातात गाडीची चावी होती जी त्यांनी टेबलावर जोरात आपटली. निशा, अजून जागीच आहेस आणि खिडकी का उघडी ठेवली होतीस? काकांनी सखोल आवाजात विचारलं. काकूंनी अत्यंत हुशारीने स्वतःला सावरलं आणि ती बेडवर बसून पुस्तक वाचण्याचा बहाणा करत होती. तिने अत्यंत सहजतेने उत्तर दिलं, हो, जरा खोलीत कोंडल्यासारखं वाटत होतं म्हणून खिडकी उघडली होती. तुम्ही एवढ्या लवकर परत आलात? हॉटेलवरचं काम संपलं का? काका खोलीत फेऱ्या मारू लागले. त्यांच्या नजर कपाटाच्या दिशेनेच वळत होती, ज्यामुळे माझे श्वास रोखून धरण्याची वेळ आली होती. कपाटात म्हणाले, हो, काम संपलं, पण मला खाली गाडीतून वर बघताना असं वाटलं की खोलीत कोणीतरी दुसरंही होतं. 2 सावल्या दिसत होत्या मला. काकू हसली, पण त्या हसण्यामागे प्रचंड भीती लपलेली होती. तुम्हाला कामाच्या थकव्यामुळे भास झाला असेल. खोलीत मी एकटीच पुस्तक वाचत बसले होते. अमित तर खाली त्याच्या खोलीत कधी झोपायला गेलाय. काका शांत राहिले. त्यांनी कपाटाच्या अगदी जवळ येऊन स्वतःचा कोट काढला आणि कपाटाच्या हँडलला लटकवला. मी आत अगदी जवळून काकांचा श्वास ऐकू शकत होतो. जर त्यांनी कपाटाचे दार उघडले असते तर खेळ तिथेच संपला असता, पण काकांनी दार उघडलेच नाही. ते बेडवर जाऊन बसले. निशा, मला एक गोष्ट सांग, काका गंभीरपणे म्हणाले. अमित, मी जेव्हा गोव्याला आलो होतो तेव्हापासून तुझ्या वागण्यात खूप बदल झालाय. आणि आज जेव्हा मी घराबाहेर होतो तेव्हा मला जाणवलं की अमितच्या फोनचं लोकेशन आणि तुझं लोकेशन एकाच घरात कसं काय? तुझ्या आईबाबांना तर लग्नाला गेले. काकूने आपली बाजू मांडत म्हटलं, अहो, तो त्याचं घर आहे, तो कुठे जाईल आणि तुम्ही माझ्यावर संशय का घेताय? काका काही वेळ गप्प राहिले आणि मग अचानक उठले आणि संशयाची गोष्ट नाही, चल खाली जाऊन अमित झोपायला का ते बघूया. मला त्याच्याशी बिझनेसबद्दल काही बोलायचं आहे. हे ऐकून कपाटात माझ्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. जर काका आणि काकू खाली गेली आणि माझी खोली रिकामी आढळली तर कपाटात मीच आहे हे सिद्ध व्हायला वेळ लागला नसता. काकूने काकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अहो, रात्रीची 3 वाजता आहेत. तो झोपला असेल. उद्या सकाळी बोला ना. मला आत्ताच बोलायचं आहे. काका आग्रही होते आणि ते खोलीबाहेर पडू लागले. काकू त्याच्या मागे गेली. त्या दोघांची पावले जिन्यावरून खाली जाताच मी एका क्षणाचाही विचार न करता कपाटातून बाहेर पडलो. माझ्याकडे फक्त काही सेकंद होते. वरच्या खोलीला एक मागची बाल्कनी होती जिथून एक पाईप खालच्या अंगणात जात होता. हॉटेल मॅनेजमेंटच्या ट्रेनिंगमध्ये मी कधीही विचारही केला नव्हता की मला अशी कसरत करावी लागेल. मी बाल्कनीतून बाहेर पडलो आणि पाईप धरून अत्यंत वेगाने खाली उतरलो. सुदैवाने रात्रीच्या अंधारात आणि पावसाच्या आवाजात माझा आवाज कोणाला आला नाही. मी धावतच माझ्या खोलीच्या खिडकीतून आत शिरलो, जी मी नेहमी उघडी ठेवायचो. मी पटकन अंगावर चादर घेतली, टेबल लॅम्प चालू केला आणि समोर एक पुस्तक उघडून ठेवलं. जणू मी अभ्यास करता करता झोपलो होतो. 2च मिनिटात माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला गेला. अमित, अमित, जागा आहेस का? काकांचा आवाज आला. मी डोळे चोळत चोळत झोपेत असल्याचा अभिनय करत दरवाजा उघडला. हो काका, बोला ना, काही काम होतं का? मी प्रोजेक्टचं वाचन करत होतो आणि तसाच डोळा लागला. माझ्या पाठीवर अजूनही बाल्कनीतून उतरताना लागलेला हलका पाचोळा होता जो मी अंधारात साफ करायला विसरलो होतो. काकांची तीक्ष्ण नजर माझ्या कपड्यावर पडली. काकू दारात उभे राहून अत्यंत भीतीने माझ्याकडे पाहत होती. काका माझ्या खोलीत आले. त्यांनी टेबलावरचे पुस्तक पाहिलं आणि मग माझ्याकडे वळले. अमित, तुझ्या पाठीला हे झाडाचं पान कसं लागलंय? तू तर खोलीत अभ्यास करत होतास ना? माझ्या तोंडचे पाणी पळाले, पण मी प्रसंगावधान राखत म्हणालो, ओ हे काका, मगाशी खिडकीतून खूप जोराचा वारा येत होता. बाहेर पाऊस सुरू आहे ना, म्हणून खिडकी बंद करताना बाहेरील झाडाची फांदी आत आली होती. बहुधा त्याचं पान लागलं असेल. काका काही वेळ माझ्या डोळ्यात पाहत राहिले, जणू ते माझे खोटे पकडण्याचा प्रयत्न करत होते. खोलीत प्रचंड शांतता पसरली होती. शेवटी काकांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं. ते म्हणाले, बर, खूप अभ्यास करतोयस, पण रात्री जास्त जागू नकोस. उद्या सकाळी आपल्याला हॉटेलवर लवकर जायचं आहे. हो काका, नक्कीच. मी सुटकेचा श्वास सोडत म्हणालो. काका आणि काकू वरच्या खोलीत निघून गेले. त्या रात्री मला एक सेकंदही झोप आली नाही. मला समजले होते की काका घरी गप्प बसले असले तरी ते पूर्णपणे मूर्ख नव्हते. त्यांना नक्कीच काहीतरी शंका आली होती आणि ती योग्य वेळ वाट पाहणे होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्वजण नाश्त्याला बसलो. काकू नेहमीप्रमाणे शांतपणे काम करत होती, पण तिच्या आणि माझ्या नजरा एकमेकांना भिडायच्या तेव्हा त्या रात्री घडलेला थरार आमच्या डोळ्यासमोर उभा राहायचा. आम्ही दोघांनाही ठरवलं होतं की इथून पुढे अत्यंत सावध राहायची. दुपारी काका हॉटेलवर गेले आणि काकूला बाजारात जाण्याची संधी मिळाली. तिने जाता जाता माझ्या हातावर एक छोटी वस्तू ठेवली. तो एक नवीन सिम कार्डचा पाकिट होता. ती दबक्या आवाजात म्हणाली, "हा नवीन नंबर आहे. जुन्या नंबरवर काकांचे लक्ष असू शकते. आता आपल्याला जी काही चर्चा होईल ती फक्त या नंबरवर होईल. पण लक्षात ठेव, मी काकांचा संशय अजून मिटलेला नाही. आपल्याला आता या शहरात आणि या घरात खूप जपून राहावं लागणार आहे." मी सिम कार्ड खिशात ठेवलं आणि काकूंकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती असली तरी त्या गुप्त नात्याची ओढ अजूनही जिवंत होती. काकांचं संशयाचं जाळं आणि आमचं हे गुपित पुण्यातल्या या घरात आता एक नवीन अधिक धोकादायक खेळ सुरू झाला होता. त्या नवीन सिम कार्डच्या पाकिटाकडे बघताना माझ्या मनात एक वेगळी धास्ती आणि एक वेगळीच उत्कंठा निर्माण झाली होती. काकांचा संशय आता आमच्यासाठी एक धोक्याची घंटा होती, पण तरीही काकूंनी दिलेले ते सिम कार्ड या गोष्टीचं साक्ष होतं की हा खेळ इथेच संपणार नव्हता. मी ते सिम कार्ड माझ्या एका जुन्या घरात पडून असलेल्या फोनमध्ये टाकलं आणि ते फोन सायलेंट करून कपाटाच्या चोर कप्प्यात लपून ठेवला. 2 दिवस अगदी शांततेत गेले. काका बिझनेसच्या कामात प्रचंड व्यस्त असायचे, पण त्यांची ती तीक्ष्ण नजर माझ्यावर आणि काकूवर सतत असायची. घरात असताना ते अचानक कधीही हॉलमधून आमच्या खोलीकडे यायचे आणि जेवताना न बोलता आमच्या हालचालींचे निरीक्षण करायचे. आम्हाला दोघांनाही कळून चुकले होते की एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कुटुंबात वादळ निर्माण होऊ शकतं. तिसऱ्या दिवशी रात्री काका नेहमीप्रमाणे नाईट शिफ्टसाठी हॉटेलवर निघून गेले. आई आणि बाबा अजूनही गावाहून परतले नव्हते. घरात फक्त मी आणि काकूच होतो. रात्रीचे 11 वाजले होते. मी माझ्या खोलीत बसून लॅपटॉपवर कॉलेजचे सबमिशन पूर्ण करत होतो. अचानक माझ्या कपाटात लपवलेल्या त्या जुन्या फोनची स्क्रीन अंधारात चमकली. फोन सायलेंट असल्यामुळे फक्त व्हायब्रेशनचा हलका आवाज आला. मी पटकन उठलो आणि तो फोन घेतला. स्क्रीनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. अर्थात तो काकूंचा नवीन नंबर होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं, "अमित, झोपलास का? जरा वरच्या खोलीत येशील का? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण प्लीज आवाज न करता ये." माझे हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडू लागले. काकांनी आधीच संशय व्यक्त केला होता आणि अशा परिस्थितीत वर जाणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखं होतं. पण काकूने महत्त्वाचे बोलायचे आहे असं लिहिल्यामुळे मला जाणे भाग होते. मी खोलीचा लाईट बंद केला. हळूच दरवाजा उघडला आणि पायातले आवाज टाळत जिन्यावरून वरच्या मजल्याकडे निघालो. वरच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत फक्त एका छोट्या लाईट लॅम्पचा मंद निळा प्रकाश पसरला होता. काकू बेडवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कमालीची चिंता होती. मी आत शिरताच तिने पटकन उठून दरवाजा आतून लॉक केला. "काय झालं काकू? एवढ्या रात्री का बोलावलंस? काकांचा पुन्हा काही फोन आला का?" मी घाबरत विचारलं. काकूने तिचा फोन माझ्या हातात दिला. तिचे हात थरथरत होते. तिने मला काकांसोबत झालेले व चॅटिंग दाखवले. काकांनी तिला संध्याकाळी मेसेज केला होता, "निशा, हॉटेलच्या अकाउंट्समध्ये काहीतरी गडबड झाली आहे. मी आज रात्री अचानक घरी तपासणी करायला येऊ शकतो. अमित घरीच आहे ना? त्याच्यावर लक्ष ठेव." तो मेसेज वाचून माझे आणली. "काकू, मग तू मला आता वर का बोलावलंस? जर काका खरोखरच अचानक आले तर आपण दोघे पुन्हा पकडले जाऊ." मी थोडी पुढे चिडून आणि घाबरून म्हणालो. काकू माझ्या अगदी जवळ आली. मंद प्रकाशामध्ये तिचे डोळे पाणावलेले दिसत होते. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "अमित, मला भीती वाटते. काका मला थेट काहीच बोलत नाही, पण त्यांच्या या गोड वागण्यामुळे माझा श्वास गुदमरतोय. मला या घरात, या शहरात फक्त तुझाच एक आधार वाटतो. जर काकांना समजलं तर ते मला सोडणार नाहीत, पण तरीही माझं मन तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही." तिच्या त्या शब्दांमध्ये प्रचंड अर्थता होती. गोव्याच्या त्या रात्रीनंतर आमच्यात जे नातं निर्माण झालं होतं ते केवळ शारीरिक नव्हतं, तर त्यामागे एक वेगळीच भावनिक ओढ निर्माण झाली होती. काकूंचे ते सौंदर्य आणि तिची ती हतबलता पाहून माझ्या मनातला भीतीचा थरकाप कुठेतरी नाहीसा झाला. मी तिचा हात हातात घेतला आणि तिला हळूच ओढलं. "काकू, मी तुला काहीच होऊ देणार नाही. आपण दोघांनी फक्त लोकांसमोर आणि काकांसमोर नीट वागायचं, नाटक करायचं. बाकी सगळं मी सांभाळून घेईन." मी तिच्या कानात कुजबुजलो. काकूने तिचं डोकं माझ्या छातीवर टेकवलं. बाहेर वाऱ्याचा वेग वाढला होता आणि पावसाच्या थेंबांचा आवाज खिडकीवर येत होता. त्या मंद निळ्या प्रकाशात भीती आणि प्रेमाचा एक अजब खेळ सुरू झाला होता. आम्ही दोघे काकांच्या संशयाला
विसरून पुन्हा एकदा एकमेकांच्या कवीत हरवून गेलो. काकूने तिची 5 मिनिटाची ती जुनी मर्यादा कधीच ओलांडली होती. ती प्रत्येक क्षण एका थरारक अनुभवासारखा होता, जिथे एका बाजूला पकडले जाण्याची भीती होती तर दुसऱ्या बाजूला एकमेकांना पूर्णपणे स्वाधीन करण्याची ओढही होती. तास दीड तास कसा निघून गेला हे आम्हालाच समजलं नाही. आम्ही बेडवर शांत पडून होतो तेवढ्यात अचानक खालच्या मजल्यावरून मुख्य दारावरची बेल वाजली. डिंग डिंग. तो आवाज ऐकताच आम्ही दोघेही जणू विजेचा झटका बसल्यासारखे ताडकान उठून बसलो. खोलीतल्या घड्याळात रात्रीचे 12:30 वाजले होते. आई बाबा सकाळी येणार होते याचा अर्थ दारात काकाच उभे होते. काका आले. काकू अत्यंत भयाच्या स्वरात म्हणाली. तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता. आता काय करायचं? मागच्या वेळेसारखा मी पाईपने खाली उतरू शकत नाही. बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू आहे आणि मी खाली चिखल आहे. मी घाईघाईने माझे कपडे सावरत म्हणालो. काकूने डोक्याला हात लावला. बेल पुन्हा वाजली, यावेळी जास्त जोरात. काका खाली वाट पाहत होती. जर दरवाजा उघडायला उशीर झाला तर त्यांचा संशय खात्रीत बदलणार होता. अमित, तू आता खाली जाऊ शकत नाहीस. काका खालीच उभे आहेत. तू याच खोलीच्या बाल्कनीत जाऊन लप. बाहेर पाऊस आहे पण बाल्कनीच्या कोपऱ्यात शेड आहे. तिथे तू ओला होणार नाहीस. मी खाली जाऊन दरवाजा उघडते. काकूने अत्यंत वेगाने निर्णय घेतला. मी एक क्षणही गमावता बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि बाहेर अंधारात पाऊस आणि वाऱ्याच्या झोतात कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. काकूने बाल्कनीचा पडदा पूर्णपणे ओढून घेतला जेणेकरून बाहेरचे काही दिसणार नाही. तिने स्वतःला सावरले, केस नीट केले आणि ती धावतच खाली दरवाजा उघडायला गेली. बाल्कनीत उभे राहून मी थंडीने थरथर कापत होतो, पण त्यापेक्षा जास्त भीतीने माझ्या मनात होती. काही मिनिटांनंतर मला खोलीत काकांचा आणि काकूंचा आवाज ऐकू आला. काका वरच्या खोलीत आले होते. काकांचा आवाज खूप गंभीर आणि संतप्त वाटत होता. निशा, दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला आणि तुझा फोन का बंद आहे? अहो, मी गाढ झोपेत होते आणि फोनची बॅटरी संपली होती. काकूने खोटे उत्तर दिले. मला खोटं सांगू नकोस. काका जोरात ओरडले, ज्यामुळे बाल्कनीत उभा असलेला मी पुरता आदरलो. काका पुढे म्हणाले, मी घरात येताना पाहिलं. अमितच्या खोलीचा लाईट बंद आहे आणि तिथे तो नाहीये. मी त्याच्या खोलीत जाऊन आलो. त्याचा बेड रिकामा आहे. अमित कुठे आहे? निशा. काकूने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. अहो, तो पाणी पिण्यासाठी खाली गेला असेल किंवा वॉशरूममध्ये असेल. तुम्ही उगाच संशय का घेताय? संशय? काका क्रूरपणे हसले. गोव्यापासून मला तुमच्या दोघांवर संशय आहे आणि आज मी अमितच्या फोनचा लोकेशन ट्रॅक केलाय. त्याचा फोन याच घराच्या वरच्या भागात दाखवतोय. तो कुठे लपलाय? काका खोलीच्या वस्तूंची फेकाफेक करू लागले. ते कपाट उघडून बघत होते. बेडच्या खाली पाहत होते. माझी छाती जोरजोरात धडधडू लागली. आता काकांची नजर बाल्कनीकडे जाणार हे उघड होतं. जर त्यांनी बाल्कनीचा पडदा बाजूला केला तर मी रंगेहात पकडलो जाणार होतो आणि त्यानंतर काय होईल याची कल्पना करावता येत नव्हती. काका बाल्कनीच्या दरवाजाच्या दिशेने येऊ लागले. त्यांच्या पावलांचा आवाज अगदी माझ्या जवळ येत होता. पडद्याच्या पलीकडे काकांची सावली मला स्पष्ट दिसत होती. त्यांनी बाल्कनीच्या दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि अगदी त्या क्षणी खालच्या मजल्यावर कोणाचा तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला. चोर चोर वाचवा. तो आवाज ऐकून काकांचे हात हँडलवरून थांबले. तो आवाज शेजारच्या काकांचा होता की आमच्याच घरात कोणी आले. चोर चोर वाचवा हा आवाज पुन्हा एकदा घुमला आणि संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. काकांनी क्षणभर बाल्कनीच्या दरवाजावरील हात मागे घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचा संशय अजूनही तसाच होता, पण बाहेरचा गोंधळ इतका मोठा होता की ते तात्काळ खाली धावत गेले. काकूने एक खोल श्वास घेतला, पण तिच्या डोळ्यातील भीती अजूनही कमी झाली नव्हती. मी पडद्यामागे निश्चल उभा होतो. काही क्षणांनी खाली लोकांच्या ओरडण्याचे, धावपळीचे आणि दरवाजे उघडझाप होण्याचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले. शेजाऱ्यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू झाली होती. काका देखील इतरांसोबत बाहेर गेले. काकू सावधपणे बाल्कनीचा पडदा थोडासा बाजूला करत कुजबुजली, अमित, अजून बाहेर येऊ नकोस. ते कधीही परत वर येऊ शकतात. मी शांतपणे मान हलवली. पावसाचे थेंब अजूनही छपरावर कोसळत होते आणि प्रत्येक आवाज मनात नवी धडधड निर्माण करत होता. 10-15 मिनिटांनी खालील गोंधळ काहीसा शांत झाला. तेवढ्यात काकांचा आवाज पुन्हा ऐकू आला, पण यावेळी तो आधीपेक्षा अधिक गंभीर होता. निशा, पोलिसांना फोन केला आहे, पण एक गोष्ट समजत नाही. चोर घरात शिरलाच नाही, मग आवाज कोणी दिला? काकूच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता उमटली. तिलाही याचे उत्तर नव्हते. अचानक घरातील सर्व दिवे एकदम बंद झाले. संपूर्ण घर अंधारात बुडाले. बाहेर वीज कडाडली आणि त्या क्षणिक प्रकाशात मला समोरच्या इमारतीच्या गच्चीवर एक काळी आकृती उभी असल्याची दिसले. ती व्यक्ती काही क्षण आमच्या घराकडे पाहत राहिली आणि मग अंधारात नाहीशी झाली. माझ्या अंगावर काटा आला. ही साधी चोरी नव्हती. कोणीतरी मुद्दाम या घरावर नजर ठेवून होते.
काही मिनिटांनी वीज परत आली. काका पुन्हा वरच्या मजल्यावर आले. त्यांनी खोलीत नजर फिरवली, पण यावेळी त्यांची नजर थेट बाल्कनीच्या पडद्यावर स्थिरावली. ते हळूहळू त्या दिशेने चालू लागले. माझा श्वास अडकला. काकूही पूर्णपणे निश्चल उभी होती. काकांनी पडदा बाजूला करण्यासाठी हात पुढे केला, पण त्याचवेळी त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांनी फोन उचलला आणि समोरून आलेले शब्द ऐकताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काय? CCTVमध्ये चेहरा दिसलाय? आणि ते वाक्य पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी घाईघाईने खाली धाव घेतली. काकूंनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. आम्हा दोघांनाही एकच प्रश्न पडला होता. CCTVत नेमके कोण दिसले होते आणि त्या व्यक्तीचा या सगळ्या घटनांशी काय संबंध होता? मी अजूनही बाल्कनीत उभाच होतो. पावसाचा जोर किंचित कमी झाला होता, पण मनातलं वादळ तसंच होतं. खाली काकांचा आवाज, शेजाऱ्यांची कुजबूज आणि पोलिसांच्या गाडीचा सायरन एकत्र मिसळून वातावरण आणखी तणावपूर्ण बनलं होतं. काकूने हळूच पडदा बाजूला केला आणि कुजबुजली, अमित अजून थांब, खाली सगळे जागे आहेत. मी मान हलवली. काही मिनिटांनी ती पुन्हा खाली गेली. घरासमोर पोलिसांची गाडी उभी होती. पोलिसांनी शेजारच्या घराबाहेरील CCTV फुटेज लॅपटॉपवर उघडलं. काका, शेजारी आणि इतर लोक स्क्रीनभोवती जमले. काकांनी स्क्रीनकडे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा राग क्षणात आश्चर्यात बदलला. हा तर ते अडखळले. पोलीस अधिकाऱ्याने विचारले, ओळखीचा आहे का? काकांनी काही क्षण उत्तर दिलं नाही. मग शांत आवाजात म्हणाले, हो, पण तो इथे कसा? वरच्या खोलीतून हे सर्व ऐकणाऱ्या काकूंच्या चेहऱ्यावरही संभ्रम दिसत होता. तिलाही काही समजत नव्हतं. थोड्याच वेळात पोलीस अधिकारी वरच्या मजल्यावर आले. त्यांनी संपूर्ण घराची पाहणी सुरू केली. प्रत्येक खोली, प्रत्येक खिडकी आणि प्रत्येक बाल्कनी तपासली जात होती. माझ्या लपलेल्या जागेपासून ते काही फुटावर होते. मी श्वासही रोखून धरला. तेवढ्यात एका पोलिसाचं लक्ष बाल्कनीच्या लोखंडी रेलिंगवर गेलं. त्याने टॉर्चचा प्रकाश टाकला. तिथे चिखलाने माखलेले बुटांचे ठसे स्पष्ट दिसत होते. सर, इथे कोणीतरी बाहेरून चढण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणाला. हे ऐकताच सर्वांचे चेहरे गंभीर झाले. आता संशय फक्त घरातल्या लोकांवर नव्हता, तर बाहेरून कोणीतरी या घरावर नजर ठेवत असल्याचाही होता. पोलिसांनी घराबाहेरचा परिसर तपासायला सुरुवात केली. त्याचवेळी समोरच्या रिकाम्या प्लॉटमधून एक काळी बॅग सापडली. बॅग उघडताच त्यात एक कॅमेरा, दुर्बीण आणि घराच्या हाताने काढलेले नकाशे मिळाले. काका अवाक झाले. हे आपल्या घराचं लेआउट आहे. ते फुटफुटले. पोलीस अधिकाऱ्याने गंभीर स्वरात सांगितलं, ही साधी चोरी वाटत नाही. कोणीतरी बराच काळ या घरात पाळत ठेवत होता. इतक्यात एका पोलिसाचा फोन वाजला. त्याने कॉल संपवला आणि अधिकाऱ्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. अधिकाऱ्याने काकांकडे पाहत म्हटलं, आम्हाला त्या CCTVत दिसलेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे, पण त्याचं नाव इथे सांगण्यापेक्षा तुम्ही पोलीस ठाण्यात येणं अधिक योग्य ठरेल. हे ऐकताच घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, त्या रहस्यमय व्यक्तींचा या घराशी नेमका काय संबंध होता आणि तो इतक्या दिवसापासून या घरावर लक्ष ठेवून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरण पूर्णपणे बदलले होते. रात्रीचा पाऊस थांबला होता, पण घरात पसरलेली अस्वस्थता तशीच होती. काका पोलिसांसोबत पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. काकू खिडकीत उभी राहून त्यांच्या गाडीचा दूर जाताना पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. सुमारे 2 तासांनी काका परत आले. त्यांच्या हातात एक तपकिरी रंगाची फाईल होती. ते नेहमीसारखे बोलत नव्हते. त्यांनी सरळ हॉलमध्ये जाऊन फाईल टेबलावर ठेवली. निशा, आपल्याला खूप सावध राहावं लागेल, ते गंभीर आवाजात म्हणाले. काय झालं? काकूने विचारलं. काकांनी फाईल उघडली. आता CCTVमधून काढलेले काही फोटो होते. त्यात एक फोटोमध्ये काळा रेनकोट घातलेला माणूस घराकडे पाहत उभा होता. पण दुसरा फोटो पाहताच काकूंच्या हातातून कप खाली पडला. हा चेहरा, ती घाबरून म्हणाली. काका तिच्याकडे पाहू लागले. तू याला ओळखतेस? काकू काही क्षण गप्प राहिली. मग तरतरत्या आवाजात म्हणाली, हा माणूस काही महिन्यापूर्वी माझ्या ऑफिसच्या बाहेर अनेकदा दिसायचा. मला वाटलं योगायोग असेल, पण तो इथपर्यंत पोचेल असं कधी वाटलं नव्हतं. काकांच्या चेहऱ्यावरचा संशय आता वेगळ्याच दिशेने वळला. त्याचवेळी पोलिसांचा फोन आला. आम्हाला त्या माणसाची ओळख पटली आहे. त्याच्या ताब्यातून काही कागदपत्र मिळाली आहेत. त्यात तुमच्या घराचे फोटो, येण्या जाणाऱ्यांच्या वेळा आणि काही हस्तलिखित नोंदी आहेत. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या वहीत एका व्यक्तीचं नाव वारंवार लिहिलेलं आहे. कोणाचं नाव? काकांनी विचारलं. फोनवरील अधिकारी काही क्षण शांत राहिले. ते आम्ही फोनवर सांगू शकत नाही. तुम्ही तातडीने पोलीस ठाण्यात या. काका पुन्हा बाहेर पडले. दरम्यान घरात शांतता होती. अचानक काकूंची नजर टेबलाखाली पडलेल्या त्या तपकिरी फाईलकडे गेली. तिने ती उघडली. शेवटच्या पानात एक जुना फिकट झालेला फोटो ठेवलेला होता. त्या फोटोमध्ये अनेक लोक उभे होते. मागच्या रांगेत तोच रहस्यमय माणूस दिसत होता.
आणि त्याच्या शेजारी उभे होते स्वतः काका. काकूच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, म्हणजे हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. तिचं वाक्य पूर्ण होताच मुख्य दरवाजावर जोरदार ठोका पडला. दार उघडल्यावर बाहेर एक अनोळखी व्यक्ती उभी होती. त्याने एक बंद पाकिट काकूच्या हातात दिलं आणि फक्त एवढंच म्हणाला, हे तुमच्यासाठी आहे, उशीर होण्याआधी वाचा. तो माणूस क्षणार्धात निघून गेला. काकूने थरथरत्या हातांनी पाकिट उघडलं. आत एक कागद होता आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, तुम्हाला जे सत्य माहीत आहे ते पूर्ण सत्य नाही. काकूचे हात थरथरत होते. त्या कागदाच्या मागच्या बाजूला लाल शाईने एक पत्ता आणि वेळ लिहिलेली होती. आज रात्री 11:30 वाजता एकट्याने या, नाहीतर सत्य कायमचं गाडले जाईल. काकूने तो कागद पटकन दुमडून लपवला. तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. काका परत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण पूर्वीपेक्षा अधिक वाढला होता. पोलिसांना त्या माणसाचा ठाव ठिकाणा सापडला होता, पण आम्ही पोहोचेपर्यंत तो गायब झाला. मात्र त्याने मुद्दाम एक बॅग तिथे सोडली होती आणि काकांनी ती बॅग टेबलावर ठेवली. बॅग उघडताच आत जुनी डायरी, काही फोटो आणि एक पेनड्राईव्ह दिसला. डायरीच्या पहिल्या पानावर एकच वाक्य लिहिले होते, विश्वासघाताची सुरुवात जिथून झाली शेवटही तिथेच होईल. काकांनी पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावला. स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओमध्ये काळा रेनकोट घातलेला तोच माणूस दिसत होता. तो कॅमेऱ्याकडे पाहून शांत आवाजात म्हणाला, जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर याचा अर्थ मी कदाचित जिवंत नसेन. माझं नाव विक्रम आहे. अनेक वर्षापूर्वी मी एका प्रकरणात अडकलो होतो. त्या प्रकरणात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती आजही या घरात राहते. व्हिडिओ अचानक बंद झाला. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात पेनड्राईव्हमध्ये दुसरी फाईल आपोआप उघडली. त्यात एका जुन्या गोदामाचा फोटो होता. फोटोच्या कोपऱ्यात तारीख होती 15 वर्षापूर्वीची. काकांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांनी घाईघाईने लॅपटॉप बंद केला. हा विषय इथेच संपला, ते कठोर आवाजात म्हणाले, पण त्यांच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. रात्री सर्वजण झोपल्याचा बहाणा करत होते. अमितच्या मनात मात्र त्या पाकिटातला पत्ता सतत फिरत होता. रात्री 11:20 त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला, जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर 5 मिनिटात मागच्या गेटजवळ ये. कोणावरही विश्वास ठेवू नकोस. अमितने खिडकीतून बाहेर पाहिलं. मागच्या गेटजवळ एक काळी SUV उभी होती. च्या हेडलाईट्स बंद होत्या. फक्त पार्किंग लाईट मंदपणे चमकत होता. तो खाली जाण्याचा विचार करत असतानाच वरच्या मजल्यावरून काच फुटल्याचा प्रचंड आवाज आला. सर्वजण धावत वर गेले. काकांच्या खोलीची खिडकी फुटली होती आणि जमिनीवर एक दगड पडला होता. त्या दगडाला दोरीने बांधलेला एक कागद होता. काकांनी तो उघडला. त्यावर फक्त 4 शब्द लिहिले होते, उद्या उशीर झालेला असेल. तेवढ्यात घराबाहेर उभी असलेली काळी SUV भरधाव वेगाने निघून गेली. अमित धावत बाल्कनीत पोहोचला. गाडीचा नंबर दिसण्याआधीच ती अंधारात गायब झाली. पण रस्त्यावर तिच्या जागी एक लहानसं चांदीचं लॉकेट पडलेलं होतं. अमितने ते उचललं. लॉकेट उघडताच आत 2 फोटो होते. एका बाजूला लहानपणीचे काका आणि दुसऱ्या बाजूला तोच रहस्यमय विक्रम. लॉकेटच्या आतील झाकणावर कोरलेले शब्द वाचून अमितच्या पायाखालची जमीन सरकली. भाऊ, कोणत्याही परिस्थितीत एकमेकांवरचा विश्वास तोडायचा नाही. अमितच्या हातातील लॉकेट पाहताच काका काही क्षण पूर्णपणे स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यातील भीती, पश्चाताप आणि अनेक वर्ष लपवून ठेवलेल्या सत्याचं ओझं स्पष्ट दिसत होतं. त्यांनी हळूहळू लॉकेट हातात घेतलं आणि सोप्यावर बसत म्हणाले, आता सत्य लपवून काही उपयोग नाही. काकू आणि अमित शांतपणे त्यांच्या समोर बसले. काका बोलू लागले, विक्रम माझा सक्का भाऊ होता. अनेक वर्षापूर्वी आम्ही दोघे मिळून एका बांधकाम व्यवसाय सुरू केला होता. एका मोठ्या प्रकल्पात आमच्या भागीदाराने आमची फसवणूक केली. सगळा गुन्हा विक्रमवर ढकलला गेला आणि तो तुरुंगात गेला. मी त्याला वाचवू शकलो नाही. त्या दिवसापासून त्याला वाटत राहिलं की मी त्याचा विश्वासघात केला. काकांच्या डोळ्यात पाणी आलं. तो तुरुंगातून सुटल्यावर मला शोधत होता, पण बदला घ्यायचा नव्हता. त्याला फक्त सत्य जगासमोर आणायचं होतं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. पोलीस अधिकारी आत आले. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, विक्रम सापडला आहे. सगळे घाबरून उभे राहिले. अधिकारी पुढे म्हणाले, तू जखमी अवस्थेत एका जुन्या गोदामात मिळाला. मरण्यापूर्वी त्याने जबाब दिला. त्याने स्पष्ट सांगितलं की खरा गुन्हेगार तुमचा जुना व्यावसायिक भागीदार होता. त्यांच्याकडे सर्व पुरावे होते. पोलिसांनी ती कागदपत्र काकांच्या हातात दिली. अनेक वर्षापासून दडलेलं सत्य अखेर समोर आलं. काही आठवड्यांनी न्यायालयाने त्या खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा सुनावली आणि विक्रमचं नाव निर्दोष म्हणून जाहीर झालं. काका विक्रमच्या समाधीपाशी गेले. त्यांनी लॉकेट समाधीवर ठेवलं आणि हळू आवाजात म्हणाले, मला माफ कर. मी तुझ्यासाठी उभा राहू शकलो नाही. त्या दिवसानंतर कुटुंबाने पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला.
घरातील अविश्वास, संशय आणि भीतीची जागा सत्य, संवाद आणि परस्पर सन्मानाने घेतली. अमितने त्या रात्रीच्या घटनांमधून एक मोठा धडा शिकला. खोट्यावर उभं राहिलेलं कोणतंही नातं शेवटी तुटतंच, पण सत्य स्वीकारण्याचं धैर्य असेल तर सर्वात खोल जखमाई भरून येऊ शकतात. पावसाळ्यातल्या त्या काळ्याकुट्ट रात्रीपासून सुरू झालेलं रहस्य अखेर संपलं होतं. घराबाहेर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला होता, पण यावेळी तो भीतीचा नव्हता तर नव्या सुरुवातीचा संकेत होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.